काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत वादाला तोंड फुटलं होतं। ठाकरेंच्या पक्षाने राहुल गांधींच्या वक्तव्यावर जाहीर आक्षेपही घेतला होता आणि त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्यापूर्वीच शरद पवारांनी यामध्ये मध्यस्थी करत वाद मिटवलाय। मेरा नाम गांधी है, गांधी किसी से माफी नहीं मांगता। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत मतभेदाची ठिणगी पडली होती। राहुल गांधींच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केवळ नाराजीच व्यक्त केली नाही, तर उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत राहुल गांधींना थेट इशारा दिला होता। ही लढाई जी आहे ती लोकशाहीची लढाई आहे। कृपा करून नव्हे तर राहुल गांधींना मी जाहीरपणाने सांगतोय की सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही, अजिबात पटणार नाही। लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही करणार, अजिबात करणार नाही। राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेला ठाकरेंच्या पक्षावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली। सोमवारी खुद्द मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, तर भाजपनं राज्यभर सावरकर गौरव यात्रेची घोषणा करून टाकली आहे। कालच्या जाहीर सभेमध्ये सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार म्हणजे काय करणार हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। सहन करणार नाही म्हणजे काय करणार? बाळासाहेबांनी तेव्हा सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरच्या थोबाडीत दिली होती। ही हिंमत तुम्ही दाखवणार राहुल गांधींच्या थोबाडात देऊन? भाजप शिवसेनेनं सावरकरांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानं ठाकरेंच्या पक्षाची चांगलीच कोंडी झाली होती। गेल्या काही दिवसात हा वाद चांगलाच पेटलाय, त्यामुळे सावरकरांवरून आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा मदतीला धावून आले। सोमवारी दिल्लीत झालेल्या देशातील 18 पक्षांच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला। तसंच सावरकरांना माफीवीर म्हणणं अयोग्य असल्याची भूमिका मांडली। विशेष म्हणजे राहुल गांधींनी सावरकरांवर बोलणं टाळावं असं मत काही काँग्रेस खासदारांनीही व्यक्त केलं। शरद पवारांना यश आल्याचं बोललं जात आहे। वीर सावरकर हा आघाडीतला वादाचा विषय ठरू नये। ते एक सन्माननीय स्वातंत्र्यवीर होते, क्रांतिकारक होते, हे मान्य केलं पाहिजे। त्यांची इतर सुद्धा जी सामाजिक अंग आहेत ती समजून घेतली पाहिजेत, हे काल माननीय पवारसाहेबांनी सांगितलं आणि तिथे असलेल्या बहुतेक सगळ्यात प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं समर्थन केलं। खरं तर राहुल गांधींनी यापूर्वीही सावरकरांवर टीका केली होती। काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी सावरकरांना माफीवीर म्हटलं होतं। त्यावेळी अशाच प्रकारे राजकीय वाद रंगला होता। आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण सावरकरांभोवती फिरू लागलंय। विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई।